मुंबईमध्ये भक्तीच्या महाकुंभाचा आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वरळीमध्ये NSCI डोम इथं 21 संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन आज आणि उद्या असं 2 दिवस घेता येणार आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होतंय। आपण आता ती लाईव्ह दृश्य पाहतोय। एकाच ठिकाणी तुम्हाला 21 संतांच्या पादुकांचं मूळ पादुकांचं दर्शन घेता येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। आता अवघ्या काही क्षणातच या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। पुढील 2 दिवस हा भक्तीचा महाकुंभ सुरू राहणार असून मुंबईमध्ये मोठी पर्वणी भाविकांसाठी ठरणार आहे, कारण एकाच ठिकाणी 21 संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन इथं घेता येणार आहे। कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणारे जे काही सहकारी त्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी थांबावं, पण इतर सर्व आमच्या स्वयंसेवकांनी सकाळची सेवा उद्देशाने इथे असणाऱ्या सर्व प्रतिनिधींनी मंचासमोरील आसन व्यवस्थेच्या मागच्या बाजूला येऊन बसावे किंवा जिथे जागा असेल तिथे बसल्यास हरकत नाही किंवा मागे उभं राहावं। आमच्या तमाम सकाळ माध्यम समूहाच्या सेवकांना विनंती आहे की त्यांनी मंचासमोरील आसन व्यवस्थेच्या मागे येऊन उभं राहावं। धन्यवाद। राजन्तो अग्नयो यथा तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृतसि सूर्या। पादुका दर्शन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचल्याचं दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रल्हाद वामनराव पै या दोघांच्याही हस्ते या उत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि आज आणि उद्या असे 2 दिवस या उत्सवामध्ये 21 संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन मुंबईकरांना घेता येणार आहे। मोठ्या प्रमाणात इथं कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। समर्थ रामदास, ज्ञानेश्वर महाराज, स्वामी समर्थ यांचं अशा 21 संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन या ठिकाणी एकाच ठिकाणी मुंबईकरांना घेता येणार आहे। पादुका दर्शन उत्सव आता सुरू होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रल्हाद वामनराव पै या दोघांच्याही हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। पूजा विधी सुरू झालेल्या आहेत, पादुका पोहोचलेल्या आहेत आणि एकाच ठिकाणी 21 संतांच्या मूळ पादुकांचं दर्शनाची पर्वणी मुंबईकरांसाठी असणार आहे। उपस्थितांसाठी आणखी एक सूचना आहे, विनंती आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन नोंदणी केलेली नसेल त्यांनी कृपया खालच्या सभागृहामध्ये नोंदणी चालू आहे, तिथे जाऊन नोंदणी करायची आहे। हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण गेलात तरी चालेल, मात्र नोंदणी होणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला प्रत्येकाला हातामध्ये तुमच्या एक तो बँड दिला जाईल, जे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी झाल्याचं प्रतीक आहे असं त्याकडे बघावे। माननीय प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत झालंय। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आजच्या कार्यक्रम ठिकाणी। भक्ती शक्ती व्यासपीठ आणि श्री गुरु पादुका उत्सव सोहळा सकाळ माध्यम समूहाच्या वतीने या ठिकाणी आयोजित होतोय। त्या कार्यक्रमासाठी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण मंचावर स्वागत करतोय। भक्ती शक्ती व्यासपीठ